हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. म्हणून आज पटकन मी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेच स्वयंपाकाला लागून गेली. कारण की तसं तर मला आज बाहेरगावी जायचं होतं आणि सकाळी माझी 5ची ट्रेन पण होती. पण आम्ही उशिरा उठल्या कारणाने नाही का आज आमची ट्रेन पण मिस झाली. माहिती नाही, रात्री उशिरा झोपणं होते म्हणून आज आम्हाला जागच नाही यायला, म्हणून खूप उशीर झाला. म्हणून म्हटलं जाऊ द्या, आता सुटलीच आहे तर नंतरची आम्ही ट्रेन वगैरे पकडू. आज जाऊ, नाही तर मग परत आम्ही उद्याच्या म्हणजे ट्रेन सकाळची आहे त्याने जाणार आहे. तर म्हटलं जाऊ द्या, कारण की मला नागपूरला जायचं होतं. पण जाऊ द्या म्हटलं, आता सुटलीच आहे ट्रेन. अर्जंट पण होतं, पण एक दिवस आता थोडं मागं पडली आता ट्रेन. आता जाऊ द्या, मग आता काय करणार आहे. होते कधी कधी, कारण की शरीर वगैरे थकलेलं असते, काम वगैरे दुकानातलं घरचं वगैरे. आता सध्या घरची आवराआवर चालू आहे, गौरी गणपती येत आहे म्हणून थोडीशी कामं वगैरे चालू आहे. मग शरीर थकते आणि दुकानातून यायला पण उशीर होते आम्हाला. 11, 11:30 वाजते घरी यायला आणि त्यानंतर जेवण वगैरे करायला उशीर होतो. आणि म्हणजे कसं आहे ना, की उशीर झाला इकडे, उशीर झोपायला झाला की सकाळी उठायला पण उशीर होतो. म्हणून त्याच कारणाने ना आम्हाला आज सकाळी उठायला पण उशीर झाला होता. म्हणून आमची ट्रेन सुटली. म्हटलं जाऊ द्या, आता झालाच आहे उशीर तर. म्हणून पटापट सकाळी सगळे कामं करून घेतले, स्वयंपाक वगैरे करून घेतली आणि आज लगेच पूजा करायला बसून गेली. आणि आज पूजा करताना पण म्हणजे आज कळश नव्हता बदलायचा मला. पण मी म्हटलं चला, उद्या मंगळवार आहे आणि नंतर उद्या मी घरी नाही आहे, माझा कळश बदलणं नाही होणार. म्हणून आजच मी कळश बदलायला पण घेतले होते. मग सगळं देवाचे भांडे वगैरे पण होते, ते सगळं घासून घेतलं स्वच्छ आणि पुसून वगैरे ते व्यवस्थित लावून दिले. कारण की आठवड्यातून मी एकदाच देवाचे भांडे वगैरे घासते. तसं तर मग जर खराब झाले, जर मध्ये कसं बोरचं पाणी वगैरे असते, बोरच्या पाण्याने पण कधी कधी आमचे भांडे वगैरे लवकर खराब होते. नळाचं पाणी वापरलं तर त्याने नाही होत, बोरच्या पाण्याने लवकर खराब होते. म्हणून मी आज भांडे वगैरे पण सगळं स्वच्छ करून घेतले. आणि त्यानंतर मला कळश बदलायला घेतला होता. आमच्या इथचा कळस आहे ना, त्या जो आम्हाला नारळ होता कळसावरचा, त्याला कोंब पण खूप मोठा झालेला आहे. आताच त्या नारळ म्हणजे याच्यात गडव्यामध्ये ना तो कळस म्हणजे नारळ बसत पण नाही आहे, तरी पण मी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करते. आमचा तो विचार आहे की बाहेर अंगणात लावायचं आहे ते झाड. माझ्या घरी ऑलरेडी विक्रेती नारळाचं झाड आहे एक, परत अजून एक लावायचं आहे, अजून झालेलं नाही आहे. बाहेरचं थोडंसं पोर्चमध्ये म्हणजे अंगणामध्ये थोडी फ्लोरिंग वगैरे करायची आहे, त्यानंतर आम्ही झाड लावण्याचा विचार केलेला आहे. तोपर्यंत मी हे नारळ असंच गडव्यामध्ये मंदिरात पूजत आहे सध्या. अजून म्हटलं थोडं पूजून ठेवा, हे पण म्हणत होते थोड्या दिवस राहू दे, सध्या आपण आता लावू नाही, आता थोडी गडबड आहे कामाची वगैरे, मग नंतर वगैरे लावू. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाऊ द्या, जेव्हापर्यंत राहते हे कोंब असलेला म्हणजे लक्ष्मीची कृपाच आहे आमच्यावर तशी तर. म्हणून मी हे तसंच राहू दिलं आहे. नंतर मी एखाद दिवशी बदलेन वगैरे, झाड वगैरे लावेन, ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मी सगळं नारळ वगैरे सगळे काढून सगळं देवपूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर ना आज श्रावण सोमवार होता, तर बेल पण व्हायचा होता मला. आज गावाला जायचं होतं. म्हणून सकाळी म्हणजे कालच आम्ही बेल वगैरे पण नव्हता आणला. मी म्हटलं माझं वाहनं होते की नाही बेल, म्हणून आणला नव्हता. मी म्हटलं मी तिकडे गेल्यावरच एखाद्या मंदिरात वगैरे बेल वगैरे तिकडनं घेईन आणि तिकडेच वाहून देणार. पण जाऊ द्या, देवाची पण कृपा होती की ते बोलत होते की तू घरीच पूजा कर आणि घरीच बेल वाह म्हणून. म्हणून असो, आमची ट्रेन वगैरे सुटली असेल, उपास पण असतो मला सोमवारचा. म्हणून मग जाऊ द्या म्हटलं. मग मस्त छान आजच घरीच पूजा घेतली. मस्त महादेवाच्या पिंडीचा अभिषेक वगैरे केला, दही दुधाने वगैरे. त्यानंतर मस्त छान मला, जशी मी तुमच्यासोबत मागच्या वेळेस पूजा शेअर केली होती त्या प्रकारेच मी पूजा वगैरे केली. थोडी माझी पूजा साधी सिंपल असते, असं काही भव्य वगैरे मी मानत नाही. जशी सिंपल आपली पूजा असते त्या प्रकारे मी सगळी पूजा वगैरे करून घेतली. सगळं महादेवाला म्हणजे अभिषेक वगैरे झाला. त्यानंतर मी वेड्याचा गणपती वगैरे मांडला आणि सगळी आपली जी पूजा असते, जे आपलं रेग्युलर असते, ते मी करून घेतली. आणि आज शिवामूठ होती. तीळ तर माहीतच आहे तुम्हाला, शिवामूठ म्हणजे आपल्या भरभराटीसाठीच आपण शिवामूठ वाहत असतो. आणि आपल्या म्हणजे आपल्यावर देवाची कृपा असावी, आपल्याला काय मागायची असलं, इच्छा असली तर ते हातात ते अन्नधान्य म्हणजे जे आपण वाहतो शिवामूठ, ते घेऊन हातात देवाला प्रार्थना करावी. आणि म्हणजे त्यानुसार मग महादेवाला मस्त छान अशी शिवामूठ वगैरे वाहून द्यायची. म्हणजे जेणेकरून आपल्याला पण थोडंसं फार खूप छान वाटते. आणि शिवामूठ तर हे वर्षातून एकदाच म्हणजे श्रावणात असते तेव्हाच वाहत असते, त्यानंतर तर मला माहिती नाही. पण श्रावणात शिवामूठ वाहण्याचं खूप महत्त्व आहे आणि खूप बरं पण वाटते आणि पॉझिटिव्ह वाईब पण येते. तुम्हाला नाही का, आज सगळी मस्त पूजा वगैरे करून घेतली. आणि स्वयंपाकामध्ये मी नाही का आज मस्त छान बरबटीची भाजी, वरण भात, पोळ्या आणि गोडमध्ये मी छान खीर बनवलेली होती.
मागच्या सोमवारी मी शिरा बनवला होता. म्हटलं आज गोड काय करा, म्हणून मी आज खीर पण बनवून ठेवली होती. स्वयंपाक मी आधीच करून ठेवला, कारण मुलांना शाळेत वगैरे पण जावं लागते. आणि आज आमचा शॉप पण बंद ठेवला होता. आम्हाला गावाला जायचं होतं, म्हणून आम्ही शॉप पण बंद ठेवला होता. मी म्हटलं असू जाऊ द्या. मग मी आता छान मस्त पूजा वगैरे करायची होती. अष्टगंध वगैरे महादेवाला मस्त काडीच्या सहाय्याने मस्त 3 अशा रेषा वगैरे काढून घेतल्या. पिंड थोडी लहान आहे माझी, म्हणून मी काडीच्या सहाऱ्याने वगैरे ठेवून दिली. आणि सोबतच माझ्याकडे नाही कुबेरेश्वर धामचं म्हणजे जे आपलं रुद्राक्ष असणं ते भेटलेलं होतं, तर ते पण मी पूजेला वगैरे समोरच ठेवून दिला होता. कारण की मी रोजच पूजत असते, ते पाण्यात वगैरे ठेवते. काही आपल्याला असं वाटलं की म्हणजे तब्येत वगैरे बरी नाही आहे, त्यांना मला पाण्यात वगैरे ठेवून जर कोणाला ते पाणी दिलं तर थोडं बरं पण वाटते. मग मस्त छान पूजा केली. आणि पांढरी फुलं वगैरे पण होती, आमच्या अंगणातच लागतं ते फुलं वगैरे तोडून घेतली. बेल तोडलेला होता, बेल सकाळीच आणला होता आज वेळेवर, यांनी मला आणून दिला होता. तर तो बेल माझ्या सासूने तोडून ठेवला होता. तर तो बेल मस्त छान धुवून घेतला, परातीत वगैरे ठेवला. त्यानंतर फुलं वगैरे होती, मला हार करायचा होता, पण वेळ नाही भेटला, मला उशीर पण झाला होता. म्हणून म्हटलं आज फुलं तशीच वाहून देते. सगळी तीळ वगैरे वाहून दिली. तीळ तर तुम्हाला माहीतच आहे, आज शिवामूठ होती म्हणून तीळ पण वाहून दिली. सगळं बेल वगैरे पण मी वाहून दिलं. आणि तीळ वाहताना मी असं थोडंसं पाणी टाकते. तीळ एकदम ओली करून, थोडी म्हणजे कोरडी नाही वाहत, थोडी ओली करून वाहत असते. त्यानंतर माझी पूजा वगैरे झाली, सगळं आरती वगैरे सगळं मी करून घेतलं. आणि नैवेद्य वगैरे पण मी दाखवून दिलं, कारण घरच्या लोकांना पण जेवायचं होतं. म्हणून सगळं माझी पूजा वगैरे झाली. मला खूप छान वाटत होतं. आणि मी नागपूरला कशाला जाणार आहे आणि काय काम आहे, तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. तर माझी पूजा कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्ही पूजा कशी करता महादेवाची ते पण नक्की सांगा. माझी पूजा आवडली तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तर अशा प्रकारे मी सगळा बेल वगैरे वाहून दिला. सगळं मी 108 बेल वाहत असते. ते मी जसं ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यंच्या नावानं मी जप करत असते. आणि त्या एक एक नाव घेऊन एक एक बेल 108 असा प्रकारे वाहून दिला होता. तर अशी माझी पूजा होती आजची, तुम्ही बघू शकता. चला तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.